रामदास कदमांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या आरोपांनंतर ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांवर गंभीर आरोप केलेत। 1993 साली रामदास कदम यांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर या प्रकरणामध्ये रामदास कदमांनी स्पष्टीकरण द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अन्यथा आम्ही साक्षीदार उभे करायला तयार आहोत असा थेट इशारा परब यांनी दिला। तर परबांनी पत्नीबाबत विषय काढल्यामुळे आपल्याला वेदना झाल्या असून याविरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली। अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्को टेस्ट मध्ये आलं पाहिजे। आम्ही इज्जत घेऊन बसलोय। तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावाची आम्हाला गरज नाहीये। आणि असाल तर सांगा। तेव्हा हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात। मी न्यायालयात गेल्याचं घडणार नाही। तुला दाखवीन मी आता, तुला दाखवीन। दरम्यान रामदास कदमांच्या पुतण्यानं आत्महत्या का केली त्याचा गृहमंत्री योगेश कदम यांनी शोध घ्यावा अशी मागणी ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे। तर आमच्या लेखी रामदास कदम यांची किंमत शून्य झाली असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं। तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्यात, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्यात, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे। ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे। घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा। अनिल परबांनी पुतण्यावरून केलेल्या आरोपांचं रामदास कदम यांनी खंडन केलंय। कुठल्या पुतण्यानं आत्महत्या केली हे परबांनी सांगावं, नाहीतर आपण देखील न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली। कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही। हा महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय। वया उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतरांना पुढे पटवायचं। आम्हाला माहिती आहे का कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग म्हणा, एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना। ते सगळ्याचं खोटं आणि चांगलं तुम्ही मला बोलला तर मी आता पत्रपरिषद काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईल। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला होता असा प्रश्न विचारत रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं आव्हान दिलं होतं। यासोबत ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका देखील केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदमांच्या आरोपांवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र आपल्याकडे आहे, आपणच त्या मृत्यूपत्राचे ट्रस्टी आहोत अशी माहिती परबांनी दिली आहे। त्यामुळे अडचण असल्यास कोर्टात जा असं थेट आव्हान अनिल परब यांनी दिलं। मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे। पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती। त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे। हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना, मी साक्षीदार आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यापासून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपांची मालिका सुरू केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला होता असा प्रश्न विचारत रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं आव्हान दिलं होतं। यासोबत ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका देखील केली होती। कदमांच्या सर्व आरोपांवर बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळलंय। गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही असं म्हणत ठाकरेंनी कदमांच्या आरोपांना उत्तर देणं टाळलंय। ठाकरेंनी वापरलेल्या शब्दांनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेच नमक हराम आणि गद्दार आहेत असं रामदास कदम यांनी म्हटलं। बघा, मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही। कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो। त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला
मी काय उत्तर देणार नाही. तो गद्दा होता तो मुझे क्यों बिठाता होता सामने कुर्सी पे? तुम्हारा जान बचाने के लिए मुझे बिठाता था आगे. वो भूल गए दिन. आज मैं गद्दा हो गया. गद्दारी बाला साहब से किया है उद्धव ठाकरे ने. मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके बाला साहब की शिवसेना गिरवी रख दी इसने. गद्दार ये है. हम लोग कैसे हो सकते हैं? तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे. अशातच आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा घेतला असा सवाल भुजबळांनी सरकारला केलाय. तसंच महाज्योतीला निधी उपलब्ध होत नसल्याचं म्हणत भुजबळ संतापले. तसंच मंगेश ससाणे आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील या बैठकीमध्ये आक्रमक झाले होते आणि हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. काही ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होत आहे असा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटं प्रमाणपत्र आढळलं तर त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सूचना दिल्या असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या GR बद्दल कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे 10 तारखेचा मोर्चा ओबीसी नेत्यांनी परत घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांना केली. दरम्यान मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मंत्री पंकजा मुंडेंनी ओबीसी बैठकीत केली. तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तर हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या GRमुळे ओबीसी समाजाचं नुकसान नाही याचा पुनरुच्चार बबनराव तायवाड यांनी केलाय. GR रद्द करावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही. जो GR असला काय नसला काय त्यामुळे ओबीसींचं नुकसान नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सरकार आम्हाला स्वतंत्र बैठकीला बोलावेल तेव्हा आम्ही जाऊ असंही त्यांनी म्हटलंय. त्या GRमुळे ओबीसी समाजाचं नुकसानच झालं नाही. तो GR असणं काय आणि रद्द झाला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे तो रद्द करायला मी मागणी कधीच केलेली नाही आहे. ज्यांना शंका आहे कुशंका आहे ते मागणी मांडतील. ते योग्य की अयोग्य सरकार ठरवेल ना. मला तो अधिकार नाही आहे. प्रशासन आणि मुख्यमंत्री जेव्हा कन्व्हिन्स होतील आणि बा ओबीसी समाजाचं नुकसान होते या निष्कर्षावरती येतील तेव्हा ते काहीतरी निर्णय घेतील. जर कुठलं नुकसानच नाही आहे तर निर्णय कसा होईल? ते यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील. होणं की नाही होणं हा त्यांचा प्रश्न. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीयवादी लोकांचं ऐकू नये अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा जरांगेंनी दिला. आता कशासाठी बोलवले आम्हाला माहिती आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही. परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये. नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागतं. आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपन्यांना पुन्हा धमकी दिली आहे. 15 ऑगस्ट पूर्वीच्या पीक कापणी कार्यक्रमामध्ये डोंगराळ गावं निवडल्यामुळे संतोष बांगर आक्रमक झाले. संतोष बांगर हे शिंदेच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार आहेत. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतचा त्यांचा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही अशी धमकी दिली. दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलंय. विमा कंपनीचे अधिकारी चालढकल करतायत त्यामुळे त्यांना त्याच भाषेमध्ये समजावून सांगणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया आमदार बांगर यांनी दिली. शेतकरी संकटामध्ये आहे. आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपण दाखवत आहे. आणि जर हे पीक विमा एजन्सी ही जर मला वाटते की थुक्याला बुक्का लावत असेल तर यांना याच भाषेमध्ये समजून सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्यांना सांगितली की वस्तुस्थिती काय आहे ती तुम्ही त्या पीक एजन्सीच्या समोर मांडा. नसता माझ्या एवढं वाईट नाही
आणि हे शब्द मला वाटते की माझ्या शेतकऱ्या बांधवांसाठी फार कमी आहेत आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत या ठिकाणी पीक विमा एजन्सीने दिली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपचा महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडतोय. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत हा मेळावा होतो आहे. भाजपच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं जाणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल. दसरा मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे. भाजपनं 100+ नारा दिल्यानंतर शिवसेनेनं सुद्धा नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलंय. बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरणार. मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा डाव सुनील तटकरे करतायत. मंत्री भरत गोगावले यांची वाढती क्रेज पाहता तटकरे यांनी त्यांचा धसका घेतल्यामुळे तटकरे वैयक्तिक भूमिपूजनाचा आणि इतर कार्यक्रम करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी केला. काल माणगाव आणि इंदापूर बायपास कामाचं भूमिपूजन सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकाकी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. शिवाय या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत सुद्धा मंत्री भरत गोगावले यांना डावलण्यात आलं. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी आज तटकरे यांच्याबाबत संताप व्यक्त केला. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, भरत गोगावलेंना सतत डावलण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर पालकमंत्री पदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेंनीच घातलेला आहे आणि त्याला आम्ही काही बळी पडणार नाही. जी कार्यक्रमांमध्ये भरतशेठ गोगावले साहेब यांना डावलण्याची त्यांची प्रथा आणि परंपरा सुरू केली आहे, त्यातूनच आपल्याला कळतंय की भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नावाची त्यांना किती भीती झाली आहे. कारण कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंच पदापासून थेट मंत्री पदापर्यंत त्यांची मजल मारलेली आहे आणि रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने, आपल्या स्वभावगुणाने जी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे तीच लोकप्रियता काही लोकांना प्रश्नी पडत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कुर्ला, नागपूर, अहिल्यानगर नंतर अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड दिसतोय. सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स लावल्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले. आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स लावून दंगे करण्याचं कट कारस्थान अमरावतीमध्ये शिस्त आहे अशी टीका बोंडेंनी केली आहे. आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स घरात लावा, तुमच्या रिक्षामध्ये, टॅक्सीत लावा, मग हिंदूही ठरवतील तुमच्या रिक्षा टॅक्सीमध्ये बसायचं की नाही असं ते म्हणाले. दरम्यान पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नाही, सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कट कारस्थान हे अमरावतीमध्ये शिस्त आहे आणि एवढंच आय लव्ह मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं, त्यांच्या टॅक्सीवर लावावं, ऑटोमध्ये लावावं, म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून. निलेश घायवळला पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट कसा मिळाला या संदर्भात तपास केला जातो. या तपासादरम्यान निलेशनं 2 आधार कार्ड काढल्याचं समोर आलंय. एक आधार कार्ड कोथरूडचं तर दुसरं आधार कार्ड अहिल्यानगरच्या पत्त्यावर काढण्यात आलंय. 2 आधार कार्ड काढताना पत्ता बदल करण्यासाठी निलेशनं अर्ज केल्याचं देखील समोर आलंय. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात येईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबरपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ग्रामसभा, गावागावात बैठका घेतल्या जातील. 8 ऑक्टोबरला प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं होतील. तर 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. लातूरमधल्या जळकोट तालुक्यातील तिरुकामधील राष्ट्रीय महामार्गावर जुना पूल खचलाय. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून उदगीर, घोणसी, तिरुका, जळकोट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिरू नदीला आलेल्या महापुरामुळे या पुलाच्या भागाखालची माती वाहून गेली. त्यामुळे पुलाच्या मध्यभागी सुमारे 10 फूट खोल भगदाड पडले.
त्यानंतर सुरक्षेच्या कारणासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होती. मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. 7 ऑक्टोबरपर्यंत कधीही हे वादळ धडकण्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला या वादळाचा इशारा देण्यात आलाय. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. 5 ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं. अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याला आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि यानंतर महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक थोडासा ब्रेक. पाहत रहा एबीपी.